मी एक विधवा स्त्री असून माझे स्वतःचे पैसे न मिळाल्यामुळे मी झाली होती लाचार आणि त्या पैशांच्या मोबदल्यात माझ्या धीराने केली माझ्याकडे प्रेमाची मागणी. आता कथा पुढे. मी सुषमा. माझे वय तेव्हा 20 वर्ष होते जेव्हा माझे लग्न झाले. माझे हसबंड हे आर्मीत सेवा देत होते. त्यांची नोकरी एकाच ठिकाणी स्थिर नसल्या कारणाने त्यांनी कधीही मला त्यांच्यासोबत नेले नव्हते. ते कधी 4-5 महिन्यानंतर एका महिन्याची सुट्टी घेऊन घरी येत असे. माझ्या घरात माझी सासू, दीर रमेश व मी यांची सुट्टी संपल्यानंतर इतकेच जण राहायचे. माझा दीर हा वयाने माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठा होता. तो बाहेरून घरात आल्यावर त्याची नजर मलाच शोधत असे. हे मला तेव्हा कळले होते त्या दिवशी माझा नवरा आपली सुट्टी घेऊन 1 महिन्यासाठी घरी येणार होते. माझ्या नवऱ्याला नोकरीला लागून 4 वर्ष झाले होते आणि लग्नाला 5च महिने झाले होते. ज्या वेळेस आमचे लग्न झाले होते त्याच वेळेस यांनी 20 दिवसाची सुट्टी घेऊन लग्नाचा कार्यक्रम पार पाडला होता. त्यानंतर ते 5 महिन्यानंतर घरी येणार होते, तेही 1 महिन्यासाठी. आमचे राहण्याचं घर अगदी छोटे होते. 2 लहान खोल्या, एक हॉल, त्यामध्ये पार्टिशन करून किचन. मी आज फार आनंदात होते कारण माझा नवरा आज घरी येणार होता. म्हणून त्यांचं आवडीचे जेवण मी बनविले होते. तेवढ्यात माझा धीर माझ्या पाठीमागून किचनमध्ये आला आणि म्हणाला, आज तर मज्जा आहे वहिनी तुमची, कारण दादा येणार आहे घरी. माझ्या धीराचे अगोदरपासूनच डोळे माझ्यावर होते. सतत तो माझा मागे मागे यायचा. दुपारी 1 वाजेच्या सुमारास माझ्या नवऱ्याचे घरी आगमन झाले. घरात घुसल्याबरोबर त्यांचे डोळे मला शोधू लागले होते. त्यांनी आईचा नमस्कार केला व आपल्या भावाला ते भेटले आणि ते डायरेक्ट किचनमध्ये येऊन त्यांनी मला घट्ट मिठीत घेतले आणि माझ्या गालाला पटापट पप्पी करू लागले. त्यांच्या त्या स्पर्शाने माझ्या शरीरात एक तरंग निर्माण झाली होती. मीही त्यांची असं करण्याची भरपूर दिवसापासून वाट पाहत होते. अहो दमानं, अजून भरपूर वेळ आहे. अगोदर फ्रेश व्हा, जेवण करा आणि काही प्रेम उद्यासाठीही उरू द्या. आम्ही सर्वांनी मिळून दुपारचे जेवण घेतले आणि आमचा सिंह कित्येक महिन्यांनी व्याकुळ झालेला होता. त्याची भूक आज भागणार होती, म्हणून तो माझी जेवण संपण्याची वाट पाहत होता. ते जेवण करून आपल्या रूममध्ये आराम करण्यासाठी गेले होते. मी घराचे सर्व काम आवरून लागलेच आपल्या नवऱ्याजवळ बेडरूममध्ये गेले. मी रूममध्ये आल्या आल्या त्यांनी मला घट्ट मिठीत पकडले. मीही त्यांना घट्ट मिठी मारली. त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांच्या ओठांवर ओठ ठेवले. कित्येक महिन्यांपासून वेगळे झालेले प्रेमी हे आज शांत होणार होते. हळूहळू ते माझ्या पूर्ण शरीरावर त्यांचा ताबा झाला. मग ते कधी पोटाला चिमटी काढत असे, तर कधी माझ्या अंगाशी खेळत असे. अशा प्रकारे त्यांनी तब्बल 35 मिनिटं माझ्या शरीराशी खेळून घामाने ते ओलीचिंब झाले. 1 महिन्यापर्यंत दुपार आणि रात्री आमचे प्रेम असेच सुरू होते. 1 महिन्यानंतर माझ्या नवऱ्याची आता सुट्टी संपणार होती. त्यामुळे मी खूप नर्वस झाले होते, कारण नवऱ्याशिवाय बायको कशी जगू शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण मी होते. आता ते उद्या सकाळीच आपल्या ड्युटीसाठी जाणार होते. 1 महिन्यात त्यांनी जे भरभरून प्रेम केले होते त्याची आठवण सदैव माझ्या हृदयात होती. डोळ्यात थोडे पाणी होते, पण परत वाट पुढच्या सुट्टीची होती. त्यांनी दारात उभे राहून मला बाय केले आणि मागे न बघता सरळ ते आपल्या ड्युटीसाठी निघाले. नवरा गेल्यानंतर माझा धीर सतत माझ्यावर लक्ष ठेवून होता. काही वेळेस मी साडी बदलतानाही तो रूम बाहेरून मला पाहत असे आणि मी किचनमध्ये काम करत असताना माझा धीर माझ्या पाठीमागे येऊन मला स्पर्श करून जायचा. त्याचा तो स्पर्श मला नवऱ्याची आठवण देत असे. आता 3 महिने झाले होते.
माझी व्याकुळता अधिकच वाढली होती. मी रात्रीच्या वेळेस रूममध्ये स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करायचे. तेही माझा दीर दाराच्या पट्टीतून मला पाहत असे. माझ्या नवऱ्याची पोस्टिंग ही जम्मू काश्मीरमध्ये होती. आता त्यांना जाऊन तब्बल 6 महिने झाले होते. मी आता त्यांची येण्याची वाट बघत होती. पण 2 दिवसानंतर त्यांच्या युनिटमधून एक पत्र मिळाले की तुमचा नवरा देशासाठी शहीद झाला आहे. ते ऐकून माझ्या तळपायातली जमीन सरकली होती. अजून लग्नाला 1 वर्षही झाला नव्हता आणि अशी बातमी कानी पडल्यावर एका स्त्रीसमोर उभं आयुष्य काढण्याची तळमळ व घुसमट डोळ्यासमोर फिरू लागली. कोणाच्या नावावर आणि कोणाच्या सहाऱ्यावर जीवन जगायचं याचाच प्रश्न समोर होता. डोळ्यात फक्त अश्रू होते, बोलायला शब्दही नव्हते. 2 दिवसात त्यांची डेड बॉडी दारासमोर आली. गावाची गर्दी आणि सैन्य दलातील लोकांची गर्दी घरासमोर मावत नव्हती. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली होती. सैन्य दलातील लोकांनी त्यांना बंदुकाची सलामी देऊन अंतिम संस्कार पार पाडले. काही दिवस गेल्यानंतर त्यांची आठवण, त्यांचे ते दिवस व रात्र केलेले प्रेम सतत डोळ्यासमोर फिरत होते. काही दिवसानंतर परत एक मनुष्य दारासमोर उभा राहिला. त्याने 85 लाखाचा चेक माझ्या हातात टेकवला आणि आलेल्या पैशांना पाहून माझ्या दीराची नीती फिरली. त्या पैशांना माझ्या दीराने आपल्याच खात्यात ट्रान्सफर केले आणि कोणत्याही कामासाठी वहिनी तुम्हाला पैसे लागले की मला सांगा, मी आणून देईल बँकेतून तुम्हाला. मला त्याबद्दल इतकी माहिती नव्हती. मी फक्त 10वी पर्यंत शिकलेली बाई होती. मीही माझ्या दीरावर विश्वास ठेवून हो म्हणाली. त्यानंतर माझ्या दीराने माझ्यावर घात केला. मी जेव्हाही पैशांची मागणी करायची तेव्हा तो फक्त माझ्या शरीराला वलूर खातपर्यंत न्याडत असे. त्या दिवशी रात्रीची वेळ होती. मला सकाळी घराचा किराणा भरण्यासाठी पैशांची गरज होती. म्हणून मी माझ्या दीराला सकाळी 10,000 रुपये काढण्यासाठी सांगितले होते. त्याच्या डोळ्यात माझ्याबद्दल वेगळीच आग दिसत होती. वहिनी, पैसे तर देईल मी, पण माझंही तुमच्याकडे काही काम आहे. त्यावर मी म्हणाले, कोणते काम? त्याने लागलेच माझा हात पकडला. मग तो मला बेडरूममध्ये घेऊन गेला. त्याने आपला हात माझ्या चेहऱ्यावर फिरवला. हे काय करताय भाऊजी तुम्ही? मी वहिनी आहे तुमची. त्यावर तो म्हणाला, आता तर माझा भाऊही नाही, तर मग वहिनी कशाच्या? मी लाचार झाले होते. मला कळाले होते की सर्व पैसे याने हडपले आहेत, म्हणून तो त्या संधीचा फायदा घेत होता. मीही काही न बोलता तो जसा सांगायचा तसं मी करायचे. कधी कधी दिवसाही तो मला आपल्या रूममध्ये घेऊन जायचा आणि आपले प्रेम माझ्यावर दर्शवायचा. असं केल्यामुळे त्याने कधीही माझ्या नवऱ्याची कमी भासू दिली नव्हती, म्हणून मीही त्याला साथ देऊ लागली होती. त्याचे अजून लग्न झाले नव्हते. माझ्या नवऱ्यापेक्षा त्याचे शरीर अतिशय मजबूत व दमदार होते. आता माझा नवरा तर नव्हता. मला माझ्या दीराची ओढ लागली होती. मी जेव्हाही कामानिमित्त माझ्या दीराकडे पैसे मागायचे तेव्हा तेव्हा तो माझ्या शरीराकडे पाहायचा. तेव्हा मी काही न बोलता त्याची इच्छा पूर्ण करायची. असे सतत आमचे प्रेम 2 वर्षापर्यंत चालू राहिले. त्यानंतर त्याने माझ्याजवळ लग्नाची मागणी घातली. मी ही एक विधवा स्त्री होती. पूर्ण आयुष्य माझ्यासमोर उभे होते. मला कोणतीही मुलबाड माझ्या नवऱ्याकडून नव्हते. स्त्रीला जगण्यासाठी माणसाचा आधार लागतोच. म्हणून मीही निर्णय घेतला की मी माझा दीरासोबत संसार थाटण्याचा. काही महिन्यातच आम्ही दोघांनी मंदिरात लग्न लावलं आणि माझ्या दीराकडून मला एक लहान व सुंदर गोंडस मुलगी जन्माला आली. मनुष्याचा वेळ जर खराब असला तर माणसाला कोणतीही गोष्टीचे भान राहत नाही. तशीच गोष्ट माझ्या आयुष्यातही माझ्यासोबत घडलेली होती. नवऱ्याचे जाण्याचे दुःख आणि दीराच्या आयुष्यात येण्याचे सुख मी कधीही विसरू शकत नाही. पण फरक इतकाच होता, नवरा हा प्रेमळ होता आणि दीर हा पैशांच्या पोटी स्वार्थी होता.